भारतीय समाजाला आधुनिकतेकडे घेऊन जाणाऱ्या समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पावन स्मृतीनं पुनीत झालेल्या या कोल्हापूर नगरीमध्ये आणि त्याचप्रमाणे महालक्ष्मी देवीच्या सांस्कृतिक वारशानं समृद्ध असलेल्या या नगरीतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज महाविद्यालयातच अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या या 28व्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये व्यासपीठावर उपस्थित श्री गणवीर सर, इमारतवाला सर, TS पाटील सर, या परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यवाह, सचिव, सर्व मान्यवर मंडळी, माझे गुरुवर्य डॉक्टर रोडे सर, सर्वांचं प्रथमतः मी शतशः ऋण व्यक्त करतो आणि माझ्या मनोगताला प्रारंभ करतो. मी जे मनोगत व्यक्त करणार आहे त्याचं शीर्षक आहे, तो विषय असा आहे की आधुनिक काळातील मध्ययुगीन प्रतीके आणि इतिहास संशोधकाची भूमिका. आधुनिक काळातील मध्ययुगीन प्रतीके अशा प्रकारचं शीर्षक असल्यामुळं नॅचरली माझ्या मनोगतातले सर्व प्रकारचे संदर्भ हे बहुवंशी संदर्भ हे वर्तमान काळातले, समकाळातले आहेत. मुळातच आधुनिक ही संकल्पना एक मूल्यवाचक अशा प्रकारची संकल्पना आहे जी प्रबोधन प्रक्रियेशी नातं दर्शवते. प्रबोधन याचा अर्थ वैचारिक क्रांती आपण सर्व जाणत आहात. समाज व्यवस्थेमध्ये आणि धर्मव्यवस्थेमध्ये जे दोष मध्ययुगामध्ये निर्माण झालेले होते त्या दोषांपासून ते दोष दूर करण्याचा जो प्रयत्न समाज सुधारकांनी, धर्म सुधारकांनी केला, त्या प्रबोधन प्रक्रियेपासून आधुनिक काळ सुरू होतो. युरोपमध्ये ही प्रबोधनाची प्रक्रिया मुख्यत्वे करून 15व्या-16व्या शतकात झाल्यामुळं युरोपचा आधुनिक काळ 15व्या-16व्या शतकापासून सुरू होतो आणि आमच्या देशामध्ये, भारतामध्ये हीच प्रबोधनाची प्रक्रिया, सुधारणेची प्रक्रिया 19व्या शतकात सुरू झाली. म्हणून आमच्या देशाचा आधुनिक काळ 19व्या शतकापासून सुरू होतो. आणि म्हणून आधुनिक ही कन्सेप्ट, आधुनिक ही संकल्पना ही कालवाचक नसून मूल्यवाचक आहे हे आपण सर्व जाणता आहात. भारतीय प्रबोधनामध्ये राजाराम मोहन राय, दयानंद सरस्वती, सर्व मान्यवर आपल्याला माहिती आहेत की स्वामी विवेकानंद, आत्माराम पांडुरंग तरखडकर, भांडारकर, रानडे, फुले, शाहू, आंबेडकर वगैरे अनेक विविध प्रांतातल्या विविध सुधारकांनी समाज व्यवस्थेतील असलेल्या दोषांचं निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला. भारतीय प्रबोधन असेल किंवा युरोपीय प्रबोधन असेल, या प्रबोधनाचा मुख्य उद्देश हा मानवतावादी विचाराची प्रस्थापना करणे, मानवतावादी मूल्यांचा प्रचार प्रसार करणे, मानवीय मूल्य वृद्धिंगत करणे हे या प्रबोधनाचं किंवा आधुनिकतेचं प्रमुख वैशिष्ट्य होतं. मध्ययुगातून आधुनिकतेकडे घेऊन जाणाराच महत्वाचा घटक हा मानवता आहे आणि मानवीय मूल्य हे आहे. आपण जर सध्या काळाचा जर आढावा घेतला थोडंसं तटस्थ भूमिकेतून, त्रयस्थ भूमिकेतून, तर प्रामुख्यानं सद्यस्थितीचं वास्तव आकलन जर केलं तर आम्हाला असं म्हणावं लागेल की जे आम्ही मानवता मूल्य आधुनिक काळात म्हणजे स्वीकारलेलं आहे, म्हणजे आधुनिकतेचं मानवता हे मूल्य स्वीकारलेल्या आधुनिक काळात आहोत की मध्ययुगाच्याच आणखीन मध्ययुगीन विचार प्रणालीच्याच बुरसटलेल्या विचार प्रणालीमध्ये आपण अडकून पडलेलो आहोत. अशा प्रकारचा प्रश्न माझ्यासारख्या एका सामान्य इतिहास शिक्षकाला पडतो. मध्ययुगीन प्रतीकांचा जर विचार केला तर मध्ययुगीन प्रतीकामध्ये प्रामुख्याने अंधश्रद्धा, गुलामगिरी, कर्मकांड, विकृती, वेगवेगळ्या प्रकारची धर्माच्या नावाखाली असलेलं शोषण, महिलांवर आणि पददलितांवर होणारे अत्याचार, त्यांच्यावर लादलं गेलेलं दुय्यमत्व हे प्रामुख्यानं मध्ययुगातली वेदनामय आणि अशा प्रकारची असह्य बनवणारी, मानवी जीवन असह्य बनवणारी व्यवस्था होती. आणि त्या उलट आम्ही आधुनिक काळामध्ये बुद्धिप्रामाण्यवादाचा स्वीकार केला, चिकित्सक दृष्टिकोनाचा स्वीकार केला, विवेकनिष्ठ दृष्टिकोनाचा स्वीकार केला, ग्रंथ प्रामाण्यवादाला विरोध करून बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टिकोन अंगीकारला. आणि एवढं असून सुद्धा हे आम्ही 19व्या शतकात हे मूल्य स्वीकारलेलं असून सुद्धा आजही 21व्या शतकात सामाजिक दृष्ट्या जर आम्ही विचार केला तर मोठ्या प्रमाणात अजूनही आम्ही मध्ययुगात वावरत आहोत. अशा प्रकारचा प्रश्न, अशा प्रकारचं सिच्युएशन, अशा प्रकारची विचित्र परिस्थिती आज आम्हाला दिसून येते. आणि
सर्वात महत्वाचा घटक मानवी जीवनावर प्रभाव गाजवणारा जर कोणता असेल तर तो धर्म हा घटक आहे. अतिशय संवेदनशील आणि भावनाप्रधान नाजूक अशा प्रकारचा धर्म हा घटक धर्माचे म्हणजे अज्ञात अशा प्रकारच्या शक्तीला, नैसर्गिक शक्तीला समजून घेण्याच्या प्रक्रियेतून धर्म या घटकाचा उदय झाला. परंतु या धर्मामध्ये पुन्हा विविध पंथामध्ये उपपंथ अशा पद्धतीतून आपलाच धर्म, आपलाच पंथ श्रेष्ठ अशा प्रकारच्या विचारसरणीतून दोन धर्मामध्ये, दोन पंथामध्ये, उपपंथामध्ये तेढ निर्माण होऊन मानवी समाज विभागला जाऊ लागला आणि धार्मिक विद्वेषाचं वातावरण मध्यकाळात झालं. सर, मध्यकाळात राजकीय दृष्ट्या नाही, सामाजिक दृष्ट्या म्हणतोय आपण जे मनोगतातून व्यक्त केलेलं आहे, चुकीचा अन्वयार्थ काढण्यातून कशा प्रकारचा चुकीचा इतिहास समोर येतो, अतिशय चांगल्या पद्धतीने मांडणी केलेली आहे. मी जे मत व्यक्त करतोय ते सामाजिक दृष्ट्या सामाजिक परिस्थितीबाबत मत व्यक्त करतो आहे. मार्क्सनं धर्माला अफूची गोळी संबोधली आणि तो असं म्हणतो की धूर्त राजकारणी हुशारीने स्वार्थासाठी हत्याराप्रमाणे धर्माचा वापर करून घेतात. आणि मार्क्सच्या विधानाची सत्यता आजही 21व्या शतकात, ज्याला आम्ही मानवतेचं युग, आधुनिक युग म्हणतो, त्या युगातही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सर्वसामान्यांच्या गरजांचे, मूलभूत गरजांचे प्रश्न अतिशय गंभीर बनत असताना सुद्धा धर्मनिरपेक्षतेचं जे तत्व आम्ही संविधानाने स्वीकारलेलं आहे त्या तत्वाला छेद देऊन आजही मंदिर मस्जिद जेव्हा प्रश्न उफाळून निघतात तेव्हा काही अंशी तो दोष फक्त राज्यकर्त्यांवर न देता इतिहासाच्या संशोधन प्रणालीवर सुद्धा येतो असं माझं स्पष्ट मत आहे. कारण राज्यकर्त्याला धर्माचं हत्यार हे प्रामुख्याने सरांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही इतिहासकारांनीच पुरवलेलं असतं. इतिहासामध्ये भूतकाळामध्ये जसं परस्पर मानवीय सहकार्याचे पुरावे असतात, सकारात्मक पुरावे असतात, त्याचप्रमाणे नकारात्मकही पुरावे असतात. आणि राजकारण्यांच्या जवळ असणारे काही महत्वाकांक्षी अशा प्रकारचे सरपटणारे तथाकथित बुद्धिवादी इतिहासकार राजकीय मंडळींना सत्ता स्थापनेसाठी भूतकाळातील केवळ रक्तरंजित पाण्या उलगडून तोच खरा इतिहास असल्याचं ठणकावून सांगतात. आणि यामुळं एक वेगळ्याच पद्धतीची मांडणी, वेगळ्याच पद्धतीचा इतिहास सातत्यानं समोर येतो. अगदी अलीकडे अयोध्येचा वाद जो चिघळलेला होता किंवा आता परवा जो निकाल दिला न्यायालयाने त्याच्या बाबतीत भारतीय पुरातत्व विभागातील सेवानिवृत्त प्रादेशिक संचालक के मोहम्मद यांनी जे मत व्यक्त केलेलं आहे ते बरंच तथ्य सांगून जातं. ते म्हणतात की डाव्या इतिहासकारांच्या खोटेपणामुळे अयोध्येचा मुद्दा खऱ्या अर्थानं चिघळलेला आहे. म्हणजेच राज्यकर्त्यांना धर्माचं हत्यार हे इतिहासकारांनी पुरवलं, इतिहास संशोधन प्रणालीने पुरवलं. आता उस्मानाबादमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे जानेवारी 20 मध्ये. तिथं फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. तर दिब्रिटो यांच्या या अध्यक्ष पदाच्या निवडीला सुद्धा विरोध करणारी उच्च विद्या विभूषित मंडळी आहे. यावरून आपल्याला लक्षात येतं की आजही धर्माचा पगडा, धर्माचं प्राबल्य आमच्या मानगुटीवर किती मोठ्या प्रमाणात बसलेलं आहे. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं म्हणजे मराठी साहित्यातील मोठ्या प्रमाणात योगदान लक्षात न घेतात केवळ ते ख्रिश्चन आहेत या अनुषंगाने त्यांना होणारा विरोध आणि अध्यक्ष बदला नाहीतर तुमचं बघून घेऊ अशा प्रकारची धमकी देणारे फोन्स हे प्रामुख्यानं अतिशय विचित्र अशा प्रकारची दुरावस्था आमच्या समोर दर्शवणारी ही घटना आहे. वास्तविक पाहता ज्या पद्धतीनं इतिहास संशोधनाला चालना देणारं आमचं अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचं हे व्यासपीठ आहे, त्याच पद्धतीनं आपल्या धारदार लेखणीद्वारे समाजाच्या समस्या, सामाजिक समस्या, समाजाच्या वेदना मांडणाऱ्या साहित्यिकांचं हे एक महत्वाचं व्यासपीठ आहे. परंतु तिथं साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून सुद्धा आज वाद पेटवणं म्हणजे केवळ धर्माच्या बाबतीत अशा प्रकारचा वाद पेटवणं म्हणजे आम्ही अजूनही अद्यापही मध्ययुगात आहोत की काय अशा प्रकारचं चित्र इथं निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. दुसरं म्हणजे प्रामुख्याने अंधश्रद्धेचं प्राबल्य जे मध्ययुगात मोठ्या प्रमाणात होतं ते आजही किती मोठ्या प्रमाणात सुळसुळाट वेगवेगळ्या जाहिरातीच्या माध्यमातून अंधश्रद्धा कशा प्रकारच्या पसरवल्या जात आहेत हे आपल्याला स्पष्टपणे दिसतं. दूरदर्शन हे एक महत्वाचं प्रभावी माध्यम आहे. याच्या माध्यमातून म्हणजे विज्ञानाचा आविष्कार असलेलं एक प्रभावी माध्यम.
याच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन, आधुनिक दृष्टिकोन चांगल्या पद्धतीनं रुजवता येऊ शकतो. परंतु दूरदर्शनवर विविध प्रकारच्या जाहिरातींचा आणि महिलांचं विटंबना करणाऱ्या, महिलांची म्हणजे महिलांबद्दल नकारात्मक दृष्टिकोन समोर आणणाऱ्या अनेक प्रकारच्या मालिकांचा जर सुळसुळाट आम्ही लक्षात घेतला तर मोठ्या प्रमाणात आम्ही मध्ययुगीन प्रतीकांमध्येच वावरत आहोत असं मला वाटतंय. आज जे जाहिरातीच्या जंजाळामध्ये रुद्राक्षमणी, कुबेर यंत्र, खड्यांच्या अंगठ्या वगैरे वगैरे, शनी कवच, नजर सुरक्षा कवच, भाग्योदय उजळून टाकण्याचा दावा करणाऱ्या, पोकळ आणि फोल अशा प्रकारचा दावा करणारे ज्या प्रचंड जाहिरातींचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात झालेला आहे, त्या मोठ्या प्रमाणात समाजाला दिशाहीन करत आहेत, खतपाणी घालत आहेत, वेगळ्या पद्धतीनं समाजामध्ये अंधश्रद्धेचं प्राबल्य वाढवत आहेत असं मला म्हणायचं आहे. आपण जर ग्रहगोलाची निर्मिती लक्षात घेतली, शास्त्रीय दृष्ट्या ग्रहगोलाची निर्मिती जर लक्षात घेतली तर ती एक नैसर्गिक प्रक्रियेतून झालेली आहे. अब्जावधी वर्षापासून, कोट्यावधी वर्षापासून प्रत्येक ग्रहगोल हे त्या सूर्याभोवती फिरत आहेत, त्यांच्या कक्षेत फिरत आहेत. त्यांच्या त्या कक्षेच्या 1 इंचाच्या 1000 अंश सुद्धा त्यांची परिवलनाची किंवा परिभ्रमणाची कक्षा बदललेली नाहीये आणि ते ग्रह प्रामुख्याने मानवाला ग्रासतात. अशा प्रकारची जर मांडणी होत असेल मोठ्या प्रमाणात तर त्या आम्ही मध्ययुगाच्या प्रतीकांमध्ये वावरत आहोत असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. प्रामुख्याने आम्ही आदर्शाच्या नावाखाली छान म्हणजे संस्काराच्या नावाखाली, आदर्शाच्या नावाखाली आम्ही विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवलाच नाही. अगदी इतिहासाच्या मांडणीतूनच आम्ही हनुमानानं बालपणीच सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण केलं किंवा द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी कृष्णाने मोठ्या प्रमाणात अखंड साडीचा पुरवठा केला, खांबातून नरसिंह प्रकटला, रेड्याकडून वेद म्हणले, तेलाच्या ऐवजी पाण्याच्या द्वारे पंत्या चालवल्या वगैरे वगैरे, अशा प्रकारच्या अवैज्ञानिक बाबी जर आम्ही इतिहासाच्या माध्यमातून रुजवल्या बालपणी तर ते अतिशय चुकीच्या पद्धतीनं येणारा समाज, येणारी पिढी ही अवैज्ञानिकतेचा पुरस्कार करणारी निर्माण म्हणजे तयार होईल. आणि म्हणून आम्ही दैववादाऐवजी कर्तव्य पालनावर भर देणाऱ्या, धर्माऐवजी धर्मातील विकृती, कर्मकांड शिकवणाऱ्या या बाबीवर आळा घातला पाहिजे असं मला म्हणायचं आहे. प्रामुख्याने धर्माप्रमाणेच आणखीन एक महत्वाचा भाग म्हणजे जात, जी कट्टर अशा प्रकारची जाती व्यवस्थेच्या कट्टरतेमुळं, श्रेष्ठ कनिष्ठत्वाच्या भावनेमुळं, स्पृश्यास्पृश्यतेच्या भावनेमुळं, त्याच्यातील श्रेणी परंपरेमुळं मोठ्या प्रमाणात आपल्या देशाच्या राष्ट्रीय ऐक्याला मोठ्या प्रमाणात खीळ बसलेली आहे. आणि प्रबोधनाचं मुख्य उद्दिष्ट, आधुनिकतेचं मुख्य उद्दिष्ट, प्रबोधन काळाचं मुख्य उद्दिष्ट हे सर्व सुधारकांच्या अग्रभागी असलेलं उद्दिष्ट होतं की जाती व्यवस्थेचं निर्मूलन. आणि प्रामुख्याने हे म्हणजे आज प्रामुख्याने महत्वाचा मुद्दा की या जाती व्यवस्थेतून आर्यांचं मूळ वस्तीस्थान हा अतिशय टोकाच्या अशा प्रकारचा मतभेदाचा मुद्दा आजही आमच्या म्हणजे इतिहास संशोधन प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. आर्यांच्या मूळ वस्तीस्थानाबाबत इतिहासकारांमध्ये टोकाची भूमिका आहे. आर्य भारतातले की भारताबाहेरचे, हा प्रश्न इतका नाजूक बनला आहे की अनेक विद्वान मंडळी आज हमरीतुमरीवर आलेली आहेत. मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय परिषदा संपन्न होऊन या विषयावर परिसंवाद होऊन सुद्धा प्रामुख्याने याच्यावर एकमत होत नाही. अगदी सप्टेंबरमध्ये डेक्कन विद्यापीठाचे कुलगुरू तत्कालीन डॉक्टर वसंत शिंदे यांनी राखीगढी सिद्धांत प्रसिद्ध केला. म्हणजे राखीगढी येथील उत्खननाच्या आधारे आर्य हे अस्सल भारतीय आहेत हे त्यांनी मत व्यक्त केलं. तेव्हा लगेच या बाबीला विरोध म्हणून राखीगढी सिद्धांतच कसा चुकीचा आहे याविषयीचे संदेश, याविषयीचे मेसेज वृत्तपत्रातून, व्हॉट्सअप ग्रुपवरून व्हायरल होत होते. आणि म्हणून या ठिकाणी प्रश्न असा आहे की हजारो वर्षापूर्वीच्या आर्यांच्या आगमनाविषयीचा ते स्थानिक की विदेशी हा मुद्दा खरोखरच इतका महत्वाचा आहे का, हा विचार या इतिहास परिषदेनं करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आर्य भारतीय की अभारतीय हा मुद्दा महत्वाचा,
की प्रामुख्याने आम्ही हा प्रश्न किती दिवस कुरवाळत बसणार, हा प्रश्न महत्वाचा, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा म्हणजे आर्याच्या वसतिस्थानाबद्दलचे हे मतभेद जरी असले तरी आज आमच्या देशामध्ये मिश्र संस्कृती उदयास आलेली आहे. आर्यानंतर शकांची आक्रमण झाली, कुशाणांची झाली, हुनांची झाली, इस्लामी आक्रमण झाली आणि आजचा समाज हा अशा प्रकारचा भारतीय समाज हा मिश्र समाज अस्तित्वात आलेला आहे. परंतु अजूनही आम्ही या आर्याच्या वसतिस्थानाबद्दलचे सिद्धांत आणि त्याच्यावरून होणारे वादविवाद कवटाळत बसलेलो आहोत. अमेरिकेत ही मिश्र संस्कृती उदयास आली. 15व्या शतकाच्या उत्तरार्धात शेवटी शोध लागलेली अमेरिका, म्हणजे जगाला ज्ञात झालेली अमेरिका. अनेक युरोपियन्स गेले, स्पॅनिश, जर्मन, फ्रेंच, डच, इंग्लंड सगळे तिकडे गेले. तिथेही मिश्र संस्कृती उदयास आली. परंतु आज अमेरिका तिथल्या इतिहासकारांच्या राष्ट्रवादी भूमिकेमुळे, तिथल्या इतिहासकारांनी तिथं राष्ट्रवादाला मोठ्या प्रमाणात चालना दिल्यामुळे आज अमेरिका जगावर प्रभुत्व गाजवते आहे. आणि आम्ही आमच्या देशाचा एवढा गौरवशाली इतिहास म्हणून सांगतो आहोत, परंतु भारत मात्र आम्ही जातीपातीच्या, धर्माच्या मोठ्या प्रमाणात वादविवादामध्ये अडकून पडल्यामुळे आजही आमची प्रतिमा म्हणजे विकसनशील देशामध्येच येते, विकसित देशामध्ये येत नाही. दुसरा मुद्दा की मानववंशशास्त्र असं सांगतं की सर्व मानव जातीचं मुळातच उत्पत्ती स्थान आफ्रिका खंड आहे. आफ्रिका खंडातून मानव सगळीकडे विस्तारला. हिमयुगामध्ये मोठ्या प्रमाणात बदलत्या हवामानामुळं मानव तिथून विस्तारला. आणि हे जर सत्य आम्ही मान्य केलं की मानव हा आफ्रिका खंडातलं उगमस्थान मानवाचं आणि तिथून त्याच्या विस्तारलेल्या दिशा, हे जर सत्य मान्य केलं तर सर्वच वंश सर्वच ठिकाणी स्थलांतरितच आहेत. तेव्हा स्थलांतरितेचा जर मुद्दा एवढा आम्ही मोठ्या प्रमाणात त्याचा बाऊ करत असतो तर ती थोडीशी चुकीची बाब आहे असं मला वाटतंय. केवळ भविष्यामध्ये आता ग्लोबल वॉर्मिंगच्या संकेतामुळे भविष्यामध्ये अनेक टापू, पृथ्वीवरचे अनेक टापू जगण्यास लायक असणार नाहीयेत. मोठ्या प्रमाणात आर्कटिक खंड, ध्रुव म्हणजे उत्तर ध्रुव, आर्कटिक आणि अंटार्क्टिक खंडावरील बर्फ वितळून समुद्राच्या पातळीत वाढ होत आहे. समुद्र किनाऱ्यावरची नगरं समुद्र पाण्याखाली बुडण्याचा मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. इंडोनेशियानं आपली राजधानी जाकार्ता बदलून तिथं म्हणजे बोर्निओ बेटावर राजधानी स्थलांतरित केली. म्हणजे स्थलांतरित प्रक्रियेची अनिवार्यता आणि सर्व मानवाचं उत्पत्ती स्थान आफ्रिका खंड हे जर मानववंशशास्त्रातील आणि हवामानशास्त्रातील सत्य जर आम्ही लक्षात घेतलं तर कुठल्या देशाचा कुठला मूळ वसतिस्थान हे सर्व बाबी त्याच्यामध्ये नष्ट व्हायला हव्यात. म्हणजे त्याची तेवढी आवश्यकता नाही असं मला वाटतंय. आर्यन केवळ आम्ही कुळ, वंश, जात, धर्म याला चिटकून जे इतिहासामध्ये संशोधन केलेलं आहे त्याच्यामुळे असंख्य प्रश्न आज समाजामध्ये निर्माण झालेले आहेत. वंशाच्या मतभिन्नतेचा मुद्दा आम्ही केवळ आर्यालाच लागू केला नाही. आम्ही कोणत्याही राजवटीचा जर प्राचीन कालीन अभ्यास केला किंवा आम्ही जी अभ्यास करण्याची पद्धती आहे, मौर्य राजवट असेल, सातवाहन असेल, गुप्त असेल, वाकाटक असेल, अनेक अन्य राजवटीच्या कोणत्याही राजवटीचा आम्ही अभ्यास करताना इतिहासामध्ये प्रथम त्याचं कुळ कोणतं, त्याचा वंश कोणता, त्याची जात कोणती, त्याचा धर्म कोणता आणि त्याचं वसतिस्थान कोणतं, त्याचा प्रदेश कोणता आणि त्याच्याबद्दल वेगवेगळ्या इतिहासकाराची वेगवेगळी मतं, वेगवेगळे पुरावे आणि दोन्ही पुरावे हे दोन्ही इतिहासकार, दोन्ही पद्धतीचे परस्पर विरोधी पुरावे, आपलाच दावा, आपलाच पुरावा, आपलंच मत अधिक सत्य आहे, आपलंच मत वस्तुनिष्ठ असल्याचा दावा सातत्यानं करत असेल. म्हणजे भूतकाळात घडलेल्या एकाच घटनेचा अन्वयार्थ इतक्या परस्पर विरोधी पद्धतीनं नवीन पिढीवर लादला जात असेल तर इतिहास हे एक ओझं वाटू लागेल नवीन पिढीला. आणि त्याच्यामुळं प्रामुख्यानं मला असं वाटतंय की एखाद्या राजवटीचा इतिहास पाहत असताना त्याचा कुळ, वंश, जात, धर्म या बाबीला आम्ही आता डिलीट करावं. 21व्या शतकात, आधुनिक शतकामध्ये, आधुनिक काळामध्ये, या काळामध्ये डिलीट करणं गरजेचं आहे. आणि त्याच्या कर्तृत्वावरून इतिहास जो आहे त्या कर्तृत्वालाच प्रामुख्यानं त्याने जनकल्याणाच्या कोणत्या योजना आखल्या, समाजासाठी कोणतं कार्य केलं या बाबीचा आम्ही
कुळ वंश जात धर्म याच्याऐवजी त्याचा विचार केला पाहिजे असं मला वाटतंय. जाती धर्माचं आज इतकं खूळ मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे की प्रत्येक जातीची आपल्या संघटना निर्माण झालेली आहे. प्रत्येक जातीची घोषवाक्य तयार केलेली आहेत प्रत्येक जातीने. म्हणजे आपली जात इतर जातीपेक्षा कशी श्रेष्ठ आहे हे दर्शवण्यासाठी जातीची घोषवाक्य तयार झाली, जातीच्या संघटना तयार झाल्या. आणि मग 19व्या शतकातलं आधुनिकतेचं जातीयतेच्या निर्मूलन होण्याऐवजी जातीयता आज मोठ्या प्रमाणात घट्ट प्रमाणात रुजल्या जात आहे. त्याच्यामुळं एवढंच नाही तर प्रामुख्याने म्हणजे गुणवंताचे सत्कार सुद्धा, जातीनिहाय गुणवंताचे सत्कार आज मोठ्या प्रमाणात होत आहेत. कोणताही वस्तुतः कोणताही गुणवंत विद्यार्थी हा त्या जातीची नव्हे तर देशाची मोठी बौद्धिक संपदा असतो. परंतु आम्ही जातीयतेच्याच निकषातून गुणवंताचे सुद्धा सत्कार आपण मोठ्या प्रमाणात करत आहोत. देशाच्या भविष्याच्या महत्वाचा आधारस्तंभ असलेल्या या बौद्धिक संपदेलाही आम्ही जातीयतेच्या विळख्यात अडकवून टाकत आहोत. त्याच्यामुळं अशा प्रकारच्या या म्हणजे या घटना जातीयतेला बळकटी प्राप्त करून देणाऱ्या आहेत, धर्मव्यवस्थेला बळकटी प्राप्त करून देणाऱ्या आहेत. त्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही इतिहासकारांनी वेगळ्या पद्धतीनं आम्ही इतिहासाची मांडणी कुळ जात वंश धर्म याला सोडून करता येईल काय याचा विचार या परिषदेने करावा असं मला या ठिकाणी वाटतंय. आणि मुळातच जेम्स मिलनं जो इतिहास लिहिला, हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया, त्यानं ज्या पद्धतीनं हिंदू मुस्लिम आणि ब्रिटिश अशा प्रकारची संस्कृतीची विभागणी करून इतिहास लिहिला, त्याच पठडीतलं लिखाण आम्ही आजही वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही करत आहोत. तर या सर्व प्रकारच्या पद्धतीला आम्ही आता छेद दिला पाहिजे, फाटा दिला पाहिजे असं मला वाटतंय. जाता जाता वेळ कमी आहे तरी पण मी जाता आणखी 2 मिनिट फक्त आपल्याशी आणखीन एका महत्वाच्या मुद्द्यावर मुद्दा शेअर करू इच्छितो की आज एक म्हणजे प्रामुख्याने 21व्या शतकात वैद्यकीय तंत्रज्ञानानं मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे. आणि एखाद्या व्यक्तीचा मेंदू जर मृत झाला असेल तर त्या व्यक्तीच्या शरीरातील यकृत, मूत्रपिंड, किडन्या किंवा हृदय, डोळे या प्रकारच्या अवयव इतर अन्य शरीरात प्रत्यारोपण करण्याचं महत्वपूर्ण तंत्र वैद्यकशास्त्रानं विकसित केलेलं आहे. म्हणजे अवयवदान चळवळ, नेत्रदान चळवळ, देहदान चळवळ याचा इतिहास थोडासा कुठेतरी या काळामध्ये पुढे यावा असं एक या ठिकाणी मला वाटतंय. मृत्यूच्या बाबतीत मोक्ष, श्राद्ध, पिंडदान, दशक्रिया यासारख्या चुकीच्या धारणामुळे आजही ही चळवळ आणखीन गतिमान होऊ शकत नाही. आत्ता बाळसं धरू लागलेली ही चळवळ आहे. एका वैद्यकीय अहवालानुसार देशभरात अवयवदानाचं प्रमाण अजूनही 10 लाख लोकसंख्येमागे फक्त 0.5% इतकं कमी आहे. त्याच्यामुळं अनेक रुग्ण आज अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. ही चळवळ गतिमान करण्याची गरज आहे, ती आम्ही इतिहासकारांनी पुढे आणावी. अवयवदान चळवळीचा इतिहास थोडासा लिहिण्याचा प्रयत्न करावा असं या ठिकाणी मला म्हणायचंय. श्रीलंकेमध्ये मृत व्यक्तीचं नेत्रदान झाल्याशिवाय अंत्यसंस्कार होत नाहीयेत, म्हणून तिथं कॉर्नियल अंधत्वाची एकही तिथं केस आपल्याला आढळून येत नाही. कॉर्निया म्हणजे डोळ्याच्या बुबुळातील ते काळ्या भागावरील टिकलीच्या आकाराचा जो पडदा असतो तो पारदर्शक पडदा, म्हणजे तिथं कॉर्नियल अंधत्वाची एकही म्हणजे उदाहरण आढळत नाहीये. एवढंच नाही तर तो देश कॉर्निया निर्यात करतो दुसऱ्या देशाला. श्रीलंकेसारखं छोटं राष्ट्र, स्वीडन सारख्या देशामध्ये बाळ जन्माला येताच नेत्रदानाची परंपरा आहे. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला होता, परंतु त्यांची हत्या झाल्यामुळे तो पूर्णत्वाला गेला नाही. त्याच्यानंतर श्रीमती सोनिया गांधी, प्रसिद्ध सिनेतारका ऐश्वर्या रॉय यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला आहे. अण्णा हजारे यांनी सुद्धा मृत्यूनंतरच्या अवयवदानाचा अर्ज भरलेला आहे. हमीद दलवाई यांच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई आणि प्रसिद्ध लेखक तारक मेहता यांनी मृत्यूनंतर वैद्यकीय महाविद्यालयाला देहदान केलेलं आहे. तर या पद्धतीचं अवयवदान चळवळ ही थोडीशी जोमात आणण्याचा प्रयत्न आम्ही करावा. मी थोडंसं आत्मस्तुतीचा दोष स्वीकारून मी इथं आपल्या सभागृहाला सांगू इच्छितो की मी आणि माझ्या पत्नीने दोघांनी कुटुंबियाची किंवा आमच्या मित्रमंडळीची, नातेवाईकांचे राग, लोभ किंवा स्तुती, निंदा याचा
विचार न करता आम्ही दोघांनीही मृत्यूनंतरच्या देहदानाचा फॉर्म भरलेला आहे. म्हणजे तर ही चळवळ थोडं जोमात आणखीन पुढे न्यावं आणि खऱ्या अर्थानं मानवीय मूल्य प्रस्थापनेसाठी आम्ही इतिहासकारांनी पुढे यावं एवढंच या ठिकाणी मी मत व्यक्त करतो. आणखी बरेच मुद्दे आहेत, परंतु वेळेअभावी मी माझं इथं आटोपतं घेतो. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.